पण आचरकर आले पाठीमागून, त्यांनी पाहिलं तर मी याचं काम करते, हाच चला माझ्या नावाचं काहीतरी बरं वाईट करेल म्हणाले. आणि ती केली. तो त्यांचा आशीर्वाद समजतो मी. नंतर मी 250 रुपयाला स्ट्रॉनॅक्समध्ये लागलो. ही 600 रुपये 600 सोडली आणि 250 रुपयाला स्ट्रॉनॅक्स ॲडव्हर्टायझिंगमध्ये लागलो. अच्छा. मी त्यानं म्हटलं की काय हो, मी पण आर्टिस्ट आहे, मी लोकांना स्ट्रेचर बनवून देते, पण माझा कॅनव्हास कोराच राहणार. बायपास झाल्यावर तुम्ही महिना 2 महिने बिछाण्यावरच राहायचं नाही. मग त्यावेळी त्या बिछाण्यावर असताना मी मांडीवर पाठ घेऊन ते मिनिएचर्स केले. आवडणारं पुस्तक आहे लोकांना. मला लोकांच्याकडनं असे आले की तुम्ही चांगलं पुस्तक लिहिलं आहे वगैरे. कितीतरी लोक असे येतात, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला कॅनव्हास करायचं आहे, करत काहीच नाहीत. नमस्कार. आज आपल्या पॉडकास्टवर आहेत एक सिनियर आर्टिस्ट ज्यांचा अनुभव गेले 80 वर्षापासूनचा आहे आणि ज्यांनी वेळेनुसार काळानुसार कशी कला बदलत गेली ते बघितलंय आणि आजही ते काम करतायत. आज आपल्याकडे गेस्ट म्हणून माझे गुरुजी आणि माझे वडील शंकर देसाई आले. नमस्कार. नमस्कार. थँक्यू आल्याबद्दल. तुम्ही बोलायलात आम्ही आलो. येस. बरं, आम्ही तुम्हाला इथे तुमचा अनुभव एवढ्या वर्षाचा आहे तुम्हाला, ओके, वेगवेगळ्या कला क्षेत्राचा, तर तो लोकांना ऐकवण्यासाठी बोलवलाय. तर मला थोडं पहिलं तुमचं लहानपणाचं सांगा. ड्रॉइंगमध्ये तुमचे कोण वडील ड्रॉइंग करायचे, कोणी ड्रॉइंगवाले होते का? नाही. हे कुठून माझ्यात आलं ते कोणालाच कळलं नाही. कारण मलाही स्वतः इतकं लहान 5-6 वर्षाचा असणारापासून मी आपला कागद घेऊन चित्र काढायचो. हनुमान काढला, पर्वत घेऊन जाणारा हनुमान, मग सगळे कौतुक करायचे. भाऊ करायचा, बहीण करायची, कौतुक करायचे. जर भावाच्या वहीतला कागद फाडला मधल्या भावाच्या, तर तो दपाटे घालायचा आम्हाला. तर कागद मिळणं कठीण होतं, वया वगैरे. आता तर एम्पल आहेत, नको इतकं साहित्य आहे माझ्याकडे. पण त्यावेळी अशा ह्याच्यातनं मी ते चित्र काढून जपायचो. पण ते कसं माझ्या अंगात, मी शाळेत गेलो तर मी वर्गातला मोठा, मला पेंटर म्हणायचे. काय, कारण सगळ्या मुलांच्या ड्रॉइंगच्या वया मी भरून द्यायचे. अच्छा. आणि आमच्या ड्रॉइंग टीचर होत्या, त्यांनी कधीच आम्हाला काय काढून दाखवलं नाही, पण ते माझी वही घेऊन ते सगळ्यांना फिरवून दाखवायच्या. हा बघा कसा करतो, हा कसा करतो, आणि इकडे शेड दिली आहे म्हणून हे कसं झालंय वगैरे वगैरे. पण माझं जेव्हा पहिलं जहांगीरला एक्झिबिशन झालं तेव्हा त्या मॅडम, आमच्या ड्रॉइंग टीचर, आवर्जून आल्या. पेपरमध्ये ते पाहिलं तिने आणि त्या आल्या. मग मी त्यांच्या पाया वगैरे पडलो. मग म्हणाले, आता मी तुला काय आशीर्वाद देव रे, तू असं कर, फॉरिनला जाण्याचं बघ. पण ती परिस्थिती नव्हतीच आमची त्यावेळी. आमची फॉरिन विसरा, म्हणजे इथल्या इथे फी भरायची कठीण होतं. मी जेव्हा SSC झालो, हे ड्रॉइंग शिकायचंच आहे मला. आता मला पुढे काही कॉलेजला जायचं नाही आहे, तर पेंटिंगलाच जायचं आहे. मोठ्या भावाने सांगितलं, तू आता ते हे कर, कारण मोठा भाऊ आणि सगळे बहीण माझ्यावर लक्ष ठेवून होती की हा चित्र चांगली काढतो. आणि त्यांचा जरा अभ्यास वगैरे असल्यामुळे ना, जरी आम्ही झोपडीत राहत असलो ना, तरी त्यांचा अभ्यास होता, वाचन होतं, 4 लोकात मिसळून होतं. त्यांना चित्रकलेचं महत्त्व माहीत होती. बरोबर. की चित्रकला ही काय आहे. तर ते मग मी म्हटलं आता काय करावं. आमच्याकडे एक मुलगा यायचा, त्याला आम्ही बंडल माद्या म्हणायचो. त्यावेळी ते KR केतकर मोठे आर्टिस्ट, त्यावेळी म्हणजे ते दलालांचे वगैरे गुरु असे. तर KR केतकरांचं पार्ल्याला घर होतं. आणि ह्या मुलाने ज्याने सांगितलं त्याचे वडील त्यांच्याकडे माळी म्हणून कामाला होते. अच्छा. मला घेऊन गेला. आम्ही आपल्या केतकर सरांच्या घरी गेलो. ते असे उघडत बसले होते वगैरे. तर सांगितलं की ह्याला शिकायचं आहे, मग येऊ दे मग उद्यापासून. ते काही किती फी घेणार वगैरे. त्यावेळी फी वगैरे अशी म्हणजे कचरा द्या 10 रुपये म्हणाले. द्या 10 रुपये. पण ते काय, त्यांचे 10 रुपये सुद्धा आम्ही कधी वेळेवर दिले नाहीत. आणि त्यांनी कधी विचारलं नाही आम्हाला की बा फी आणलीस की नाही की काय, असं काही नाही. ते शिकवायचे.
आपण झालं काय, त्यांच्या घरात मी जात असल्यामुळे त्यांच्या घरी शिकलं. शेवटी ॲडव्हान्सला वगैरे वगैरे पोर्ट्रेट लागतात, बस्ट वगैरे असे पोर्ट्रेट आणि स्टील लाईव्ह आणि ऑइल कलरचं हे वगैरे. तर त्यांचं त्यांचंच हे होतं आर्ट स्कूल गिरगावात, आणि तिथे बोरकर नावाचे ग्रस्त ते चालवायचे. मग मी त्यांना सांगितलं की मी आता तिकडे जातो, कारण इथे काय माझा ह्याचा स्टडी होत नाही ना, पोर्ट्रेट वगैरे येते, आणि परीक्षेला ते सबमिट करावं लागतं. मग म्हणाले ठीक आहे तू जा. मग जा. मी गेलो बोरकरांच्याकडे पहिल्यांदा. तर सगळी मुलं काम करत होती, मोठ्या मोठ्या मुली होत्या वगैरे वगैरे, ऑइल कलर सगळे असे इजल लावून बसले. तर मी बघितल्यावर मी जरा चक्रा बोलत म्हटलं सर ह्यांच्यात आपण आता कुठे, तिथे मॉडेल बसलं होतं. मॉडेल बसलं तर सगळेजण करत होते पोर्ट्रेट, कारण ते पुढे परीक्षेसाठी पाठवायचे होते. बरोबर. तर माझ्याकडे फक्त वॉटर कलर, आणि माझा हात वॉटर कलरवरचाच. तर मी करत असताना ते आले, म्हणाले अरे तुम्ही वॉटर कलर करताय. म्हणजे ते जरा असं ह्याच्यातलं की तुम्ही वॉटर कलरमध्ये कसं काय तुम्हाला ह्याला, तुम्ही वॉटर कलर करताय, बरं करा करा आता काय. मग पुन्हा अर्धा तासाने ते आले, ते बघितलं तुम्हाला, अरे वा जरा जरा उठा उठा. मग त्यांनी जरा जरा टचअप केलं, ते गेलं. म्हणजे त्यावेळी त्या वर्षी मी पास झालो, म्हणजे काय ॲडव्हान्सला वगैरे काय प्रॉब्लेम नव्हताच. ॲडव्हान्स मग कुठे गेलं तुम्ही मग? म्हणजे मग MR आचरेकर सर वगैरे कुठे भेटले? तर ते म्हणजे चुलत भाऊ होते, ते आर्ट डायरेक्टर होते राज कपूरकडे वगैरे. तर त्यांची आणि आचरेकरांची दोस्ती ना, तर ते मला आचरेकरांच्याकडे घेऊन गेले. मग आचरेकरांचा क्लास आहे तुला नेलं, तर सांगितलं माझा भाऊ याला शिकायचं आहे. अरे इथे काम करावं लागेल ना, असं हे चालणार नाही. भाऊसाहेब मला, म्हणजे त्याला मग भाऊसाहेब म्हणायचं आचरेकरांना. त्यावेळी सगळे भाऊसाहेब म्हणायचे. त्यानंतर मी तिथे लागलो. तर त्या सगळी जी काही मुलं होती 10-15, त्याच्यात मीच पाहिलं होतं. म्हणजे असे कामं कोणच करत नव्हतं माझ्यासारखी, कोणी चेहरे काढत नव्हता. आणि मी तर तिथल्या मुलींची पोर्ट्रेट करायला लागलो हे ते. तर एक दिवशी आचरेकरांना कोणीतरी सांगितलं की ते असं असं म्हणाला की भाऊसाहेब येत नाहीत. म्हणजे आम्हाला ते पाहिजे होते ना शिकवायला, आचरेकरांच्याकडे शिकायचं होतं. बरोबर. तर येत नाही. तर भाऊसाहेबांनी मला बोलून मला जम्प फायर केला. तुम्हाला काय, तुमचा हात धरून शिकवणार का आम्ही तुम्हाला? हां, मग तुम्ही दुसऱ्या क्लासला जा. मी काय सरकारचं हे खात नाही, गव्हर्नमेंटचं काय. आणि मग तेच आचरेकर, मी असं त्या आचरेकरांनी आर्ट गॅलरी बुक केली होती जहांगीर, आणि त्यांची तयारी काही झाली नव्हती, ते बिझी असायची. तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्यासाठी आर्ट गॅलरी बुक केली आहे, तुम्ही कामाला लागा. तर मुलं आपली कामाला लागली, आणि मी पेंटिंग करत होतो. तिथे मी पहिले वॉटर कलर चित्र केलं, कल्याणच्या सुभेदाराची सून. नाही, पण आचरेकर आले पाठीमागून, त्यांनी पाहिलं तर मी याचं काम करते, हाच सर माझ्या नावाचं काहीतरी बरं वाईट करेल म्हणाले. आणि ते गेले. तो त्यांचा आशीर्वाद समजतो मी. त्यांची आशीर्वादाने मी आजपर्यंत काम करतोय. आज वयाचे 86 वर्ष पूर्ण होत आहेत. वा. मला सांगा, आता हे झालं तुमचं शिक्षण, म्हणजे तुम्ही जे स्कूल ऑफ आर्टची पायरी ओलांडलीच नाही? ओलांडली. ती कशी ओलांडली, तर आचरेकर असताना ते म्हणाले की आपल्याला न्यूडचं आपलं हे होत नाही, स्टडी होत नाही फिगर ड्रॉइंगचा. तर तो आमचा एक मित्र होता तिथं कुलकर्णी नावाचा, तो रेल्वे सर्व्हिसला होता आणि आचरेकरांकडे शिकायला यायचा. तो काय म्हणाला की अरे जे स्कूलला ना इव्हिनिंग क्लास चालतात. अच्छा. इव्हिनिंग क्लासला न्यूड्स असतात त्यावेळेस चालतच. हां. मग जॉईन झालो, तो आणि मी, आम्ही दोघे त्यावेळी न्यूड क्लासला जॉईन झालो. आणि त्याच वेळेला मी जे स्कूल अवॉर्डला एक्झिबिशन भरवलं, दीप कला की कलादीप काय ती संस्था आहे ना, त्याच्यात तो छोटा बाहेरचा हॉल आहे तिथे. म्हणजे मला काय येत होतं नव्हतं हा प्रश्न नाही, पण डेअरिंग एवढी प्रचंड होती
ते आम्ही तिथे एक्झिबिशन भरवलं. हं. ते पहिलं एक्झिबिशन. अच्छा. आणि ते आले कोण ओपनिंगला, जेच्या बाजूला टाइम्स ऑफ इंडिया आहे ना, हो. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर के लक्ष्मण होते. मग आर के लक्ष्मण म्हणाले मी येतो. अच्छा. आणि आर के लक्ष्मणाने आमच्या त्यात एक्झिबिशनचं ओपनिंग केलं आहे. क्या बात आहे. पुढे आता मग झालं तुमचं शिक्षण झालं, मग काय केलं तुम्ही? मग आम्ही काय कामधंद्याला लागलो, नोकरीला लागलो. हं. मग मी असं जिकडे तिकडे काम करत होतो. म्हणजे हे तुम्हाला सांगितलं आता मी पॉप्युलरचं काम मी त्यावेळी मी काय केलं, टाइम्स ऑफ इंडियाला गेलो. हं. टाइम्स ऑफ इंडिया 4-5 लोकांचे आमचे हे झाले, ट्रायल घेतली. हं. आम्हाला त्यावेळी गोंधळेकर होते, पक्ष पाईप तोंडात धरणारे तो गोंधळेकर जे, ते त्यावेळेचे आर्ट डायरेक्टर होते. तर आमच्या 4-5 लोकांमध्ये मी सिलेक्ट झालो. एक इलस्ट्रेशन होतं, पुस्तक स्टोरी, त्या स्टोरीप्रमाणे करायचं. झालं. सिलेक्ट झाल्यानंतर त्यांचं ते असं हे बसलं, राऊंड टेबल कॉन्फरन्स. आणि मला म्हणाले की तुमची काय अपेक्षा आहे, व्हॉट डू यू एक्सपेक्ट. मी म्हटलं 1000 रुपीज. आता त्यावेळेला 1000 रुपये कोणच कोणाला, मोठ्या कॅबिनमध्ये बसणाऱ्या साहेबाला 1000 रुपये मिळत होते. पण माझ्या डोक्यात काय घुसलं कोणाच ठाऊक. मी त्यांना म्हटलं 1000 रुपये. मग ते म्हणाले की नाही, आम्ही 1000 रुपये देत नाही, आम्ही 600 रुपयातनं सुरुवात करतो. अच्छा. तर तुम्ही जॉईन झालं तर बरं. मी म्हटलं नाही 1000 रुपीज. मला म्हणलं असं करा, तुम्ही थोड्या वेळ बाहेर बसा. काय मग त्यांनी इतरांचा इंटरव्ह्यू घेतला. तर मी बाहेर बसला असताना शेजारचे डिपार्टमेंटमधले लोक आले आणि ते पिऊन वगैरे आले. मला म्हणाले इथे लागून जा, इथे चांगलं आहे, एकदा लागल्यावर कोणी काढत नाही, तुम्हाला कोणी काढणार नाही, तुमचं नाव पण होईल, हे होईल. ते आले का चरबी कुठून आली होती इकडं टाक नाही. मग त्याच्या पुढे मी काय हे पुन्हा आमचं काय झालंच नाही. आम्हाला कोणी सांगायला आलंच नाही की बा तो होतो का जॉईन. 600. त्याच्यानंतर मी 250 रुपयाला स्ट्रॉनॅक्समध्ये लागलो. ही 600 रुपये 600 सोडली आणि 250 रुपयाला स्ट्रॉनॅक्स ॲडव्हर्टायझिंगमध्ये लागलो. तिथे 5 वर्ष काढली. तिकडे तुम्ही काय करायचं? फिगर फिनिशिंग आर्टिस्ट. म्हणजे काय व्हायचं, हां त्या काळात ना पंडितांची चित्र तिकडे यायची. SM पंडित. हां, कुठल्या तरी स्ट्रॉनॅक्स आपलं ते फायरस्टोन वगैरेची कॅलेंडरसाठी ती चित्र मोठी असायची ना, SM पंडितांची चित्र. तर कॅलेंडरचे साईजमध्ये ते करून त्याचे डमी करून द्यायचे ना, त्याला खाली डेट पॅड लावा, हे करा ते करा असं जायचं. तर ते पंडितांची कॉपी करायला सगळे माझ्याकडे यायचे ॲज इट इज. म्हणजे ते करून करून मी खूप शिकलो. अच्छा. ड्राय ब्रशिंग कसं करायचं, काय कसं करायचं, कारण पंडितचं सारखं उभे मी चित्र करायला लागलो. काय पण SM पंडित इथे बघायचं आणि आमच्या ह्याच्या स्टुडिओत जायचं, त्या एनलार्जरच्या खाली ते लावायचं, त्याची आउटलाईन ट्रेस करायची आणि करायचं. बरोबर. तर ते त्यामुळे माझी प्रॅक्टिस सतत असल्यामुळे ना मला कधी असं काय नाही, मी काही वापरून काही करतो. ऑइलवर ॲक्रेलिक वापरतो, ॲक्रेलिकवर पेस्टल वापरतो, काही करतो मी. पेन्सिल वापरतो, चारकोल वापरतो. ते डेअरिंग माझ्या येत गेलं असं. म्हणजे आता पण तसंच आहे. मी बेफिकिरच झालो आहे. हो. म्हणजे पंडितांकडून पण तुम्ही शिकलात असं म्हणायला काय हरकत नाही. पंडितांचं ते आम्ही शिकलो की आता मी त्यावेळी म्हणजे न बघता पंडित काढू शकत होतो. ते दलाल शिकलो, दलालांच्या कॉपी. पहिल्या सुरुवातीला दलालांच्या कॉपीज करायचो अशा हे म्हणून, कारण त्यावेळी दलाल मळगावकरांचीच नाव होती. बरोबर. कारण त्यांची मासिकं निघायची ना. बरोबर. दीपावली किंवा दीपजोर असं काहीतरी. आणि दोघेही ते आपली त्यांची जी चित्र त्या मासिकात असायची, त्यासाठी ते मासिकं खपायची. मग तो जॉब झाल्यानंतर मग पुढे म्हणजे तो 5-6 वर्ष केला तुम्ही? तिथे मन लागत नव्हतं नोकरी करावी असं. कारण वाटलं कसं आपण पण काहीतरी धंदा करूया.
किंवा काय कुठे काय मिळेल हेच कळत नव्हतं. कुठे काम मिळेल किंवा कुठे काय स्टुडिओ असतात. तर मी स्टोनॅकला जाताना आमची एक सकाळी 9:05 गाडी होती. 9:05 की 10 मिनटं असं काहीतरी गाडी होती. तर त्या डब्यातले सगळ्या लोकांची ओळखी झाल्या होत्या. का अरे या 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 म्हणायचे. आम्ही तर तसा तरुण होतो, लहान होतो. तर मग ते तिथे त्याच वेळेला ना अजून नोकरीला जाणारा एक मुलगा यायचा, मराठी मुलगा. मग त्याची ओळख झाली. मग तो म्हणाला की माझे मेवणे जे आहेत, असं आपल्याला कामं मिळतील, आपण करूया का वगैरे. मग मी म्हटलं बरं आहे, मग करूया. मग मी नोकरी सोडून दिली. काय तो देण्या बँकेत, त्याचं आपलं चालू होतं. मी नोकरी सोडली, खिशात दमडा नाही आमच्या, आणि कामं कुठे मिळत नव्हती. आम्ही म्हटलं की चला आता आपण काय करूया की एक्झिबिशन्स भरतात ना सचिवालयातून, वेळेचा प्रयत्न, डिस्प्ले डिझायनिंगची, डिस्प्ले करायचे, म्हणजे स्टॉल एक्झिबिशनचे. तर आम्ही सतत, म्हणजे वरच्या वर, माझ्यापेक्षा तोच जास्त सचिवालयात जायचा. आणि तो माझा मित्र, म्हणजे माझा पार्टनर, त्या साहेबांसाठी कुठे सिगरेटचं पाकिट यावं लागतं म्हणून सिगरेटचं पाकिट न्यायचं काय, असं करून करून त्यांनी थोडीशी ओळख केली. आणि ते बँड्राला एक एक्झिबिशन होतं कॉटेज इंडस्ट्रीसारखं. कॉटेज इंडस्ट्री म्हणजे खेडं करायचं होतं. तिथे काम एक निघालं पहिलं. ते काम असं होतं, आरोग्य डिपार्टमेंटचं काहीतरी काम होतं, आणि त्यांच्याकडे कसलाही रेफरन्स नव्हता. आमचे पॅनल्स करायचे आहेत, पण त्याच्यावर आम्ही काय तुम्हाला हे देतो, त्याच्यावर तुम्ही चित्र काढा. आता बाकीचे आमच्याबरोबर जे सगळे कॉन्ट्रॅक्टर होते ना, ते काय करायचे, फोटोचा एनलार्जमेंट मारायचा, ब्लॅक अँड व्हाईट, आणि ते चिकटवायचे आणि मॅटर चिकटवायचे की झालं. पेंटिंग हाताने कोणी काय करत नव्हतं स्वतःच. तर माझा पार्टनर म्हणाला, अरे असं असं काम आहे, 5 पॅनल करायचे. तर मी म्हटलं घे, मी आहे ना, मी करतो. मग ते काम घेतलं. ते काम आम्हाला त्याला आवडलं. मग दुसरं डिपार्टमेंट असं झालं, तिसरं डिपार्टमेंट आलं, आणि आमच्याकडे मग तेवढे ते 2-3 यांची कामं मिळाल्यामुळे आम्हाला 10-15 पॅनल्सची 11,000चं पहिलं काम झालं आमचं. अरे वा. म्हणजे लोकांकडनं 100, 200, 500 रुपये घेऊन आम्ही पॅनल्स वगैरे केले होते. तर ते पहिला जॉब आम्हाला 11,000चा, म्हणजे 11,000 हे आमचं प्रॉफिट होतं त्यावेळेला. काय, आणि त्यानंतर आम्ही कधी मागे पाहिलं नाही. त्यानंतर मी खादी कमिशनला जायचो, तर मी आर्टिस्ट म्हणून ते मला काम द्यायचे. शर्माजी म्हणून होते. मग मला त्यांच्याकडे इतकं काम मिळायला लागलं, इतकं काम. मग ते गांधी दर्शन म्हणून दिल्लीला एक्झिबिशन झालं प्रगती मैदानामध्ये. तिथे आम्ही खूप काम केलं. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं काम आम्हाला पॅनल हे करा असं मिळालं. तर माझं असं होतं, जीव तोडून मी त्या सुतारांच्या बरोबर, त्या पेंटरांच्या बरोबर असायचो. पण डिस्प्लेच्या कामाचा एक काळ होता. डिस्प्लेचं काम आम्ही एवढं केलं, खूप प्रचंड पैसा कमवला. पण त्याचा मला फायदा झाला. मला एक फ्लॅट मिळाला, म्हणजे मला एक इंडस्ट्रियलमधला गाळा मिळाला. ठीक आहे, माहीमला त्याच्यावर मी तरलो. त्याच्यामुळे मला आज माझ्या कलेने मला वाचवलं आहे, आणि मला एकही पैशाचं कर्ज नाही आहे. बरोबर. स्वतःचं राहतं घर आहे, एवढंच आहे. बरोबर. मग मला सांगा, आता तुम्ही एवढं सगळं बघितलं, एवढे ॲप्स बघितलेत इंडस्ट्रीचे, म्हणजे तुमचं स्ट्रगल संपल्यानंतर, बरोबर, तर मग त्याच्यानंतर मग तुम्ही तीच फील्ड कंटिन्यू केली का? फील्ड चेंज होत गेलं? मला माझा गाळा मिळाल्यानंतर मी माझं नाव बदललं, आर्ट युनिटी. ओके. आणि आर्ट युनिटीवर मी कामं घ्यायला लागलो, कारण मला कामं मिळत होती. कारण सगळ्यांना माहिती हा आर्टिस्ट आहे, हा कामं करतो आहे. भरपूर कामं मिळायला लागली. खादी कमिशनचं काम मी प्रायव्हेटली करायला लागलो. सचिवालयातले वगैरे लोक यायचे. आम्ही लॉटरी डिपार्टमेंटचं खूप काम केलं. अच्छा. हां, मी तर अगदी ट्रकमध्ये बसून महाराष्ट्र फिरला.
ट्रकमध्ये बसून ते लॉटरी डिपार्टमेंटच्या ग्लो साईन बॉक्स हां. प्रत्येक एस टी स्टँडवर लावायचा. अच्छा. मग रात्री 2 वाजता पण लावायचा, 3 वाजता पण लावायचा. काय त्यानंतर हे सुफला उज्ज्वला RCF RCFची जी कामं केली ती तर मी इतका फिरलो आहे महाराष्ट्रभर वगैरे. हां. रस्त्यावर बोर्ड लावायचे सुफला उज्ज्वलायचे. काय टेम्पो केलं, टेम्पोत सगळं माल टाकायचा, पत्र्याचे हे खांबे बिंबे सगळे टाकून ते आपल्या ते टेम्पोत झोपत जायचं. काय 4-5 लोक बरोबर असायचे, ते मागे बसायचे. आणि मग कुठे रस्ता दिसला इकडे, हां इकडे गाव आहे, मग तिकडे उतरायचं. तिथे खड्डा खणायचा, तो बोर्ड लावायचा, मग त्या रस्त्याचं नाव लिहायचं. अच्छा. फक्त तेवढं नाव लिहायचं. 1 पेंटर असायचं बरोबर, नाही तर आम्हीच लिहायचो. आणि फोटो काढायचा आणि यायचं. म्हणजे ती त्यावेळेची 1.5-2 लाखाची कामं. बरोबर. पण ती एवढी मोठी वाटायची, अरे बापरे असं. मग 1.5 लाखाचं काम मिळालं, 2 लाखाचं काम मिळालं, बापरे केवढं मोठं. आता मी माझं एक पेंटिंग 1.5 लाखाला विकतो. बरं, मला सांगा, समजा आता ते तुम्ही तेव्हा हे सगळी कमर्शियल कामं करत होतात, मग ते फ्लोट किंवा चित्ररथ हे कशी म्हणजे अशीच केली मी. आता म्हणजे हे काम करता करता साईड बाय साईड केलीत का तुम्ही? नाही, मी पार्टनरशिप सोडली होती. आणि मी घरी एकटाच होतो. आणि एक मुलगा आला, एक सुतारला घेऊन आला. आणि हे काम मला मिळत होतं कुठलं, म्युन्सिपाल्टीचं. योगायोग कसा असतो, तर आमच्या आचरेकर्समधला एक मुलगा, अत्यंत लाजाळू मुलगा, शाळेत ड्रॉइंग टीचर मास्तर, पण सिन्सिअर असा असला. तो रात्री आला 10 वाजता घरी माझ्या. ते म्हटलं, अरे तू कसा आला तुझ्या? तो म्हणाला, काय झालं की डायरीमध्ये तुमचा मला कार्ड मिळालं. ते कार्ड मिळालं, तो फक्त मला सापडला, मला तुम्हाला भेटायचंच होतं. तर म्हटलं, बोल काय आहे, काय करायचं? तुम्ही फ्लोट करणार का? मग जाऊन ते तेंडुलकरला भेटा सचिवालयात. मी सांगतो तुम्हाला, माझं नाव सांगा. आणि ते तिथे चीफ आर्टिस्ट आहेत, म्युन्सिपाल्टीमधले आर्ट डिपार्टमेंटचे चीफ आर्टिस्ट आहेत, त्याने भेटा. मी गेलो. दुसऱ्या दिवशी तिकडे हजर. तो अगदी साधा माणूस, साधा लेंगा शर्ट असा लागला. हां, मग त्यानं 5 लोकांनी आपल्या फ्लोटचे, आम्ही मग लगेच मॉडेल करायला लागलो. ती सवय होती आम्हाला डमी करायचं. डमी बनवायचं. डमी मॉकअप. तर ती डमी बनवली आणि आम्ही गेलो म्युन्सिपाल्टीत. 4 लोकांच्या डम्या अशा ठेवल्या होत्या टेबलावर. ते आले. तर आमचं जो फ्लोट असा होता की त्याच्या एक बिल्डिंग फिरते, एक स्वच्छ बाजू, एक घाणेरडी बाजू, नळ गळत्यात वगैरे असं, झाडातनं पाणी गळत. तर ते पाहिलं आम्ही, त्यांना असं दाखवलं, सर हे असं फिरतं. अरे हे चांगलं आहे म्हणाले, हे करा. ते 2 मिनटच बोलले, हे करा. तर त्यांचे जे दुसरे जे होते तुमचे सर, त्यांचे जरा रेट खूप जास्त आहे. त्यांचं किती आहे? 75,000 रुपये. मग काय, आपल्याकडे आहेत ना पैसे. ते चालू पडले. आम्हाला ते काम मिळालं. अरे वा. ते काम मिळाल्यानंतर आम्हाला जागा कुठे मिळाली, तर दादरचं स्विमिंग पूल जे आहे शिवाजी पार्कचं, तिथे मिळाली जागा. तिथे आम्हाला एकदम नवीन ट्रक मिळाला. तो 40 फुटाचा ट्रक असतो, 40 फुटाचा. तो एकदम कोरा करकरी नवीन आम्हाला मिळाला. त्यानंतर आम्ही हे केलं, काम करायला सुरुवात केली. शाळेची मुलं बोलून आम्ही काय मोठ्या माणसांच्या वेळी मुलंच वापरली. तर तुम्ही पण होता. अच्छा, आठवत आहे का तुम्हाला? हो आठवते. हां, तुझी बहीण पण होती. असं. तर ते करत असताना तिथे एक गृहस्थ, आम्ही संध्याकाळी काय व्हायचं, सगळं काम आटोपलं की त्या मुलांना काहीतरी खाऊ म्हणून काहीतरी सँडविच मागव, कुठे काय मागव, वडे मागव, काय असं द्यायचो. तर एक गृहस्थ येऊन नेहमी असे उभे राहिलेले असायचे. मी म्हणायचं, हा माणूस रोज कसा येतो, एवढं ह्याला आवड आहे बघतो. तर एक दिवशी ते सँडविच वगैरे वाटताना मी त्यांना म्हटलं, घ्या सर.
तो नाही ना, मी माझं माझं हे नाही. मी म्हणणार नाही घ्या हो, काय नाही घ्या. मग त्यांनी ते घेतलं वगैरे. आता हे ग्रस्त कोणालाच माहीत नाही. त्याच्यानंतर काय झालं की आम्हाला त्या फ्लोटवर काम करायला जी म्युन्सिपालिटी हातगाड्या असतात किंवा कचरा गोळा करायची गाडी असते किंवा झाडू वगैरे असतात त्या पाहिजे होत्या. म्हणून ते म्हणाले की तुम्ही म्युन्सिपालिटीच्या ऑफिसमध्ये जा, प्लाझाच्या बाजूला, तिथे खैरनार म्हणून आहेत, त्यांना भेटा, ते दिसतील तुम्हाला. मी गेलो, एकटाच गेला. कोणाला विचारलं, खैरनारांचे कॅबिन दाखवले, खैरनारांचं कॅबिन. तर मला पाहिल्यावर ते उठून उभेच राहिले. अरे या 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 हात फिरा. कारण हा संध्याकाळी उभं राहणारा माणूस ते खैरनार होते. आणि त्या स्विमिंग पूलला लागून त्यांचा बंगला होता, म्हणजे त्यांचा जो क्वार्टर होता, म्हणून ते तिथे रोज यायचे. त्यांचं घरच तिथे ना. मग मला पाहिल्यावर मग त्यांनी लगेच तिकडे फोन केला त्यांच्या डेपोमध्ये. तिकडे वाडा आहे, कुंभार काय चांबार वाडा काय काहीतरी स्वीपर वाडा. आणि त्यांनी सांगितलं सगळे नवीन वस्तू यांना द्या, वापरलेल्या कुठल्या देऊ नका. झाडू मिडू ती आपल्या गाड्या मेड्या सगळ्यांना नवीन द्या. ते सगळे आपल्याला नवीन मिळाले. आणि ते पहिलं बक्षीस मिळालं आम्हाला 84 साली. अच्छा. आम्हाला माहिती नव्हतं की काय होतं. अनाऊन्स झालं तेव्हा कळलं की अरे. मग तुम्हाला त्या फ्लोटमध्ये 3 वर्ष लागोपाठ बक्षिसं मिळाली ना? हां, 3 वर्ष लागोपाठ नाही, मध्ये 2-3 वर्ष गेली. आणि मग त्याच्या पुढच्या 2 वर्षात जी बक्षिसं मिळाली ते कुठल्या कुठल्या कंपनीचे फ्लोट होते? तेच म्हणजे आम्हाला NTCचा मिळाला. हां, NTCचा दुसऱ्या बक्षीचा. त्यात आम्ही ते मोठमोठे हे केले होते, असे रील कापडाचे हे वगैरे. आणि अशी मिलची चिमणी केली होती, त्यातून धूर निघायचा वगैरे, असं सगळं केलं होतं. आणि तिसरं बक्षीस आम्हाला खादी कमिशनचं. निरा काढतात वगैरे ते खादी कमिशनचा एक व्यवसाय आहे. अच्छा. तर ताडगुळ म्हणून काहीतरी. मग आम्ही एक ताडाचं झाड केलं होतं. ताडाचं झाड केल्यावर आम्ही म्हटलं अरे चला इथे ह्याला ती घरटी असतात ना बाया पक्ष्यांची, ते लागेल तर मस्त दिसतील ना. तर आमच्याकडे काम करणारा एक पोरगा ते वसई विरारचा होता. तो आला घेऊन 2-3 ह्या बाया पक्ष्यांची घरटी. ती घरटी अशी मिळत नाही आता, ती प्रदर्शनात वगैरे मांडतात. खोपा ना? खोपा घेऊन ती टांगली. त्यामुळे ते इतकं त्याला वेगळं हे आलं, मग आम्हाला बक्षीस मिळालं. ते मुलं पण असायची ना काम करणारी. बरोबर. आणि ती जीव तोडून काम करायची. म्हणजे असं नाही की आम्हीच सगळं करतोय, आम्ही आमचं ड्रॉइंग डिझाईन सगळं आमचं जरी असलं तरी त्यांची पण मेहनत असायची. मग हे सगळं आता डिस्प्ले, मग तुम्ही एक्झिबिशन्स कधी सुरू केलेत? म्हणजे पेंटिंग बाजूला पडलेलं त्या काळात का पेंटिंग सुरू होतं तुमचं? नाही, पेंटिंग सुरू होतं. म्हणजे मी माझ्या इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये जो गाळा होता त्याच्यात दैवयोगाने माझ्याकडे वूड वर्किंगच्या मशीन्स आल्या. एका माणसाने मशीन घेतल्या होत्या आणि त्याचं काही चाललं नाही, त्याला काय म्युन्सिपालिटीने चालू दिलं नाही. त्याच्याकडे त्या सगळ्या मशीन्स पडल्या होत्या. तर त्यांनी फोन केला माझ्या बाईकडे की बाबांना सांगा ना, माझे जरा ते सगळ्या मशीन्स आहेत त्या तुमच्या गाळ्यात जरा ठेवा काही दिवस. मी महिन्याभरात ते घेऊन जाईन वगैरे. आणि ही म्हणाली की ठेव ना, तो काय करेल. माझा गाळा पण रिकामाच होता त्या वेळेला. त्यांनी सगळ्या मशीन ठेवल्या. त्यात सॉ मशीन होती, कट्टर होता, रंदा मशीन, असे सगळे. तर महिना झाला, 2 महिने झाले, तर तो काय नेत नाही कुठे. ते म्हटलं काय बाबा काय करतो. तो म्हणा तुम्हीच घेता तर घ्या ना. मलाही ते हे होतंच. मी म्हटलं चल मी घेतो, पण तुला पैसे असे देतो थोडे थोडे. हां, नाही पैशाचं काय नाही म्हणून. नाही म्हटलं असं नाही, पैसे ते तुला देणार, तुझे तू मला सांग तुझं बिल दे, म्हणजे तुझे मी पैसे देतो. त्यांनी बिल दिले नाही. मी त्याला पहिले पैसे द्यायला सुरुवात केली, थोडे 700 रुपये, 2000 रुपये, 4000 रुपये. आणि मी त्यावेळेला मग
माझ्या डोक्यात ही कल्पना होती की आपण आर्टिस्टला लागणारे स्ट्रेचर बनवायचे. कॅनव्हासच्या मागचे कॅनव्हास ज्याच्यावर स्ट्रेच होतो हो. ते स्ट्रेचर. ते स्ट्रेचर बनवायला मी सुरुवात केली त्या मशीनवर. हां, त्या सगळ्या मशीनवर. हं. तो करणार कारीगर चांगला होता, हं. पण शेवटी त्याने जाडीबाजी जास्त करायला लागला. मग आम्हाला कॅमलिन हे आमचं गिऱ्हाईक मोठं. अच्छा. कॅमलिनच्या शिवाजी पार्कच्या ह्याच्यात आमचं ते आम्हाला हे कॅनव्हासचे हे ताग्याचे तागे पाठवायचे. हो. हां, आणि साईज पाठवायचे, कारण त्यांच्याकडे गिऱ्हाईक येणारी मोठी गिऱ्हाईक असायची. बरोबर. काय मग त्याकडून आम्ही पाठवलं की आम्ही कधी हजर गरज लागली की जाऊन ते उभं राहायचं. हं. ते टिळक म्हणून होत असे हो, कॅमलिनचे टिळक. त्यावेळे हं. 10,000 रुपये पाहिजेत. हं. 10,000 म्हणजे काढून द्यायचं. त्यांचा हिशोब चालूच असायचा हं. देण्या घेण्याचा. त्यांचे रोजचं काम असायचं. कॅमलिनचं शिवाजी पार्कला दुकान होतं ना त्या? हां, तेच बंद झालं हरिनिवासला. हं. हा, मग पेंटिंगचा विषय होता. मग पेंटिंग कधी केलं तुम्ही? कॅनव्हास केला? पेंटिंग चालू. एका दिवशी काय झालं, तुमचे ते आर्ट डिपार्टमेंटचे जे भोवलेकर, अच्छा. मी त्यांना म्हटलं की काय हो, मी पण आर्टिस्ट आहे, हं. मी लोकांना स्ट्रेचर बनवून देते, पण माझा कॅनव्हास कोराच राहणार आहे. हं. तर त्याने म्हणाले असं नका करू, तुम्ही सुरुवात करा ना, हळूहळू थोडं थोडं करत राहा. तेव्हापासून मी जी सुरुवात केली, मग मी काय मागे पाहिलं नाही. काय मग तर ते धंदेबिंदी काय आम्हाला जमले नाहीत, पण पेंटिंग जमलं. पेंटिंग एवढंच येत होतं. हं. त्यामुळे पेंटिंगमध्ये आम्हाला काही भीती वाटत नाही कशाची कोणाची. कसलंही काम येऊ देत, करतो अरे वा. असं. पण इतर काय कोणी सांगितलं दोन ह्याचं गणित करून दाखवायला हिशोब करता आम्हाला येणार नाही. बरं, मग तुमची एक्झिबिशन किती झाले असतात? 15 एक झाले तरी माझे. 15 आहेत. जहांगीरला तुमचे चांगले तिसरं झालं. खूप चांगले चांगले लोक मला मिळाले, पण त्यांना चिकटून राहणं मला जमलं नाही. मग आता परत जहांगीर बुक केलंय? परत प्रयत्न करते, पण मिळत नाही. आता 3 वर्षात येणार नाहीत म्हणतात. बाळासाहेबांच्या आईचं पोर्ट्रेट मी केलं. अच्छा. हां, ते त्यांच्या वृद्धाश्रम तो खोपोलीला आहे, हं. तिकडे लागायचं होतं. म्हणून त्यांनी मला एक रेफरन्स दिला होता, म्हणजे जुनं एक फ्लेक्स होतं ते दिलं होतं वगैरे दाखवायला. तर त्याप्रमाणे मी केलं. आणि जेव्हा बाळासाहेबांच्याकडे गेलो तेव्हा ते दाखवलं आम्ही केलेलं चित्र. ते म्हणाले काय डोळे बटबटीत झालेत. हं. मी लगेच हे जे चित्र होतं जे याच्यावरून केलं ते दाखवलं. हे बघा ह्याच्यावरून केलं. अरे हे कोणी दिलं तुम्हाला? असं नाही करायचं, चांगला रेफरन्स घ्यायचा. मी म्हटलं साहेब हे आमचं आता झाले, ह्याच्याप्रमाणे आम्ही केलं आहे. हं. नाही 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 असं नाही. अरे कोणी त्यांनी आपल्या ह्याला हाक मारली. हं. माझ्या खोलीतली ती फ्रेम घेऊन ये. ती फ्रेम आणली. ती चांदीची फ्रेम होती. हं. आणि त्यांच्या आईचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. मला बघा तुम्हाला म्हणून देतो, कोणाला देत नाही. हं. तुमचं काम झालं की मला लगेच परत करायचं. आणि मी म्हटलं ठीक आहे. आम्ही ते आणलं, ते काढून त्याची कॉपी बिपी केली आणि त्यांची फ्रेम लगेच 2-3 दिवसांनी पाठवून दिली. त्याप्रमाणे मी चित्र केलं, ते दाखवलं. ते म्हणे वा वा. परत तुम्ही घेऊन गेलात दाखवायला? अर्थात. हां, हे छान झालं. आता म्हणाले चांगलं झालं. असं सगळं झालं. मी माझा अल्बम दाखवला. मग ते म्हणाले तुम्ही फ्लोट केला होता का? म्हणजे त्यानं आधी सूचना दिली होती, उद्धव बरोबर हा माणूस फ्लोट. मी म्हटलं हो सर, 2-3 फ्लोट आम्ही केले, प्राईज वगैरे. मग माझ्या खांद्यावर हात ठेवून त्याने मला विचारलं काम करायला जागा आहे का? आम्ही एवढे हो आहे ना, आम्हाला टेरेस आहे असं सांगितलं त्याला. ते गप्प बसले. मग सगळे खाली आल्यावर मला म्हणाले अरे काय तुम्ही येडेपणा केलात? त्याने सांगायचं जागा नाही आहे.
आता एक फोन उचलला तर तुला डाण्यात त्यांनी जागा दिली असती. ते म्हणाले यांनी किती आर्टिस्ट लोकांना जागा दिल्या आहेत, त्यांना आर्टिस्ट जरा जास्त हे आहे, प्रेम आहे. मग ते असे आर्टिस्टांची परिस्थिती बघून त्यांना जागा दिल्या आहेत त्यांनी, म्हणे तुम्हाला पण दिली असती. तर म्हटलं जा नाही, आता आमचं गेलं तर गेलं. तुमचं सध्याचं लेटेस्ट कुठे काम लागले, म्हणजे कमर्शियल काम असं कुठे लागलेलं आहे का? हो, 2-3 वर्ष झाली मोनोरेलसाठी कामं केली आहेत. तर 4 स्टेशनवर दादर, वडाळा, चेंबूर आणि 7 रस्ता अशा 4 ठिकाणी म्युरल्स केले आहेत आम्ही फायबर ह्याच्यामध्ये. अच्छा. हां, बाकी मग माझ्या एक्झिबिशन त्याला 22 साली. आणि तुमचे पेंटिंग जे आहेत हे कुठल्या विषयावर? कुठलाही विषय मला चालतो. मी पोर्ट्रेट करतो, आम्ही लँडस्केप करतो. आम्ही पूर्वी लँडस्केपसाठी फिरायचो, पाठीला पिशव्या बांधून आणि रंग घेऊन. आता वयाप्रमाणे ते कमी झालं आहे किंवा कमीच झालं आहे. पण बाकी सगळे विषय मला चालतात. म्हणजे मी एक अमुकच विषय धरून असं काय करत नाही. मला काय प्राणी जे आवडले तर मी प्राण्यांचं करतो. मला माणसांचं जास्त तर फिगर ड्रॉइंग नाही जास्त करतो. मिनिएचर्स पण. म्हणजे मिनिएचरची कथा कशी झाली की माझी बायपास झाली. बायपास झाल्यावर तुम्ही 1-2 महिने बिछाण्यावरच राहायचं, उतरायचं नाही. मग त्यावेळी त्या बिछाण्यावर असताना मी मांडीवर पाठ घेऊन ते मिनिएचर्स केले. अच्छा. आणि ते मिनिएचर्स मला इतके भावले की आता मला न बघता मी स्वतः मिनिएचर्स करतो. ते राजस्थानी म्हणा, अभ्यास थोडा केला, राजस्थानी, मोगल आर्ट, अमकं तमकं. तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या मीडियममध्ये कामं केलीत. सगळ्या मीडियम. ऑइल पेंट केलंच आहे, वॉटर कलर तर आमचा केलंच आहे, ड्राय पेस्टल चालू आहेत आता सुद्धा, आणि चारकोल स्केचिंग चालू आहे. पेन्सिल, चारकोल. तुमचं ह्यातलं आवडतं माध्यम कुठलं आहे? तर मला आता आवडीचं एक अमुकच मीडियम असं सांगता येत नाही. आता मी काय केलं, स्टुडिओमध्ये मी ऑइल कलर्स ठेवले, तिथे मी ऑइल पेंट करतो. आणि घरी ॲक्रेलिक ठेवले, ॲक्रेलिक घरी करतो. अच्छा अच्छा. आणि कॅनवा ते चारकोल दोन्ही ठिकाणी आहेत, पेन्सिली आहेत. कधी वाटले स्केच करा, काय करा. ते सगळं हाताशीच ठेवलंय तुम्ही? वाटलं की हाताशी ठेवलेलं आहे. डबल ठेवलंय. घरी पण ठेवलंय, तिकडे पण ठेवलंय. अच्छा. जायला काय विसरलं तर तिकडे आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात सतत चित्र असं सुरू असतं? चित्राशिवाय काय नाही. मी रात्री झोपलं तरी एक चालू चित्राचे हे माझ्या डोक्यात चालू असतं. आणि त्याचं काय करायचं उद्या, त्याच्यावर अजून काय केलं तर काय होईल वगैरे, असं काहीतरी चालू असतं. तुम्ही एवढी वर्ष चित्र काढताय, ओके, तुमचे एक्झिबिशन झालेत. तुम्ही आजही 2-2 ठिकाणी, म्हणजे स्टुडिओतही मटेरियल सगळं हँडी ठेवलंय, तुम्ही घरी पण सगळं मटेरियल हँडी ठेवलंय. म्हणजे कधी तुम्हाला झोपेतून जाग आली तर तुम्ही ते पेंटिंग सुरू करू शकता मध्यरात्री पण. तर एवढं चित्राबद्दल सातत्याने विचार करणं किंवा एवढं अवेअर राहणं की माझं चित्र सुरू आहे, आणि ह्याचं ह्या सगळ्याचं इन्स्पिरेशन काय आहे? म्हणजे व्हॉट ड्राइव्हज यू? इन्स्पिरेशन काय म्हणजे काय, मला त्या चित्रकलेविषयी एवढं प्रेम आहे, एवढं हे आहे की मला असं वाटतं की माझं आयुष्य म्हणजे माझा आत्मा म्हणजे चित्रकला आहे. दुसरं मला काय करता आलं नाही, मी काय केलं नाही फारसं मोठं आयुष्यात. पण मी जगलो मात्र चित्रकलेवर. आतापर्यंत माझं आयुष्य चित्रकलेवरच 4 पैसे कमवत मी आतापर्यंत काढलेलं आहे. बरं, आता मला सांगा, तुम्ही एवढी सगळी कामं केली, फ्लोट केले, कमर्शियल कामं केली, जॉब केला, स्ट्रेचर बनवले, पेंटिंग केले, आणि अजूनही तुम्ही रोज पेंटिंग करताय, बरोबर? करतो. तर मग तुम्ही बाकीच्या तुमच्या वयाच्या आर्टिस्ट लोकांना किंवा जे जनरल आर्टिस्ट आहेत त्यांनी रिटायर झाल्यानंतर काय करावं किंवा कसं लाईफ जगावं, की ते त्यांची कला कशी कंटिन्यू करावी, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्ही कसं केलं ते? हेच तर दुर्दैव आहे. कितीतरी लोक असे येतात, मी हे केलं आहे, मी एलिमेंटरीची परीक्षा दिली आहे, असं वगैरे मी करतो, असं सांगतात. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला कॅनव्हास करायचं आहे. करत काहीच नाहीत, काहीच करत नाहीत.
काय तुम्हाला दिसेल ते काढा, झाड दिसलं तर ते काढा किंवा तुमच्या पुस्तकात काय दिसलं ते काढा, पण सुरुवात करा. आणि तसं ठरवा की रोज मी 1-15 मिनटं तरी पेंटिंग काहीतरी स्क्रिबल करीन, काहीतरी करीन. तेव्हा तुम्हाला त्याची ओढ निर्माण होईल ना, त्याच्यातले दुसऱ्यांच्या चित्रातले पण काही खाचाखोचा तुम्हाला कळायला लागतील. नाहीतर ते कळत नाहीत. आपण इतकी अरे अमुक चित्रकार चांगलं चित्र करतो, चांगलं करतो म्हणजे तो नक्की काय करतो हे आपल्याला माहीत असायला हवं ना. बरोबर. लोक त्याच्या चित्राला चांगलं का म्हणतात, हुसेनच्या चित्राला चांगलं का म्हणतात, तर तो हुसेन बघा ना परत 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 बघा. का तुम्हाला तो आवडत नाही तरी बघा, पण करा. केल्याशिवाय काय होतं आहे, कोणी मास्तर कोणाला शिकवत नाहीत काय, ते स्वतः करून करूनच तुमच्याच अनुभवाने तुम्हाला शिकवणी मिळते, तुम्ही तयार होता. सातत्य गरजेचं आहे. सातत्य गरजेचं. तुम्ही पुस्तक लिहिलंय का? हो, ओलांडी असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्या पुस्तकाचा कवर माझ्या मोठ्या मुलीने केला आहे. कोकणातली होडीला जो एक ओंडका असतो ती उलटी होऊ नये म्हणून त्याला ओलांडी म्हणतात. तर मला लहानपणापासून माझ्या भावाने बहिणीने जे काय मला साथ दिली, माझी कला एक चांगली होण्यासाठी प्रयत्न केले, ते माझ्या आयुष्यातल्या ओलांड्या आहेत. अच्छा. हां, तर म्हणून मी त्यांचे उपकार कधीच विसरत नाही. ते मी त्यांची आठवण असे माझ्या ह्याच्यात असते. त्यात गमती जमती पण आहेत माझ्या आयुष्यातल्या लहानपणीच्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या अशा, म्हणजे फार सुंदर आवडणारं पुस्तक आहे लोकांना. मला लोकांच्याकडनं असे आले की तुम्ही चांगलं पुस्तक लिहिलं आहे वगैरे, तर मला वाटते ते वाचावं लोकांनी ओलांडी. हा पॉडकास्ट करण्याचं कारण हे आहे की इतकी वर्ष सातत्याने पेंटिंग करणं किंवा आर्टमध्ये पैसे कमवून, आर्टमध्ये आयुष्य जगून, आर्टमध्येच सातत्याने चालू राहणं, ही गोष्ट खूप मोठी आहे. ह्यांनी ते साधलेलं आहे. ते कंपोजर म्हणा, तो माइंडसेट म्हणा, आणि ते रोज आर्ट करतात आणि रोज आनंदी आहेत आजही ॲट 84. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. पुन्हा एकदा तीच विनंती, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमची मतं खाली कमेंट्समध्ये मांडायला विसरू नका. थँक्यू सो मच.